मीडियातर्फे संजीवनीच्या आजच्या या भागात आपल्यासमोर एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहे। आपले साधू संत आणि पूर्वज आपल्याला सांगून गेले, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। तर याचं पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। जेव्हा श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र सोडले आणि ते सोडताना श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि त्या जखमेतून रक्त वाहू लागले आणि त्या वाहता रक्ताला भर सभेत द्रौपदीने पाहिले आणि श्रीकृष्णाचे वाहते रक्त पाहतात आपल्या भरजरी शालूचा पदराचा काठ फाडून त्याची चिंदी केली आणि श्रीकृष्णाच्या बोटाला ती बांधली। तत्क्षणी श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले, द्रौपदी, भविष्यात तुझ्या या चिंदीची भरपाई मला नक्कीच करावी लागेल। दुसरे उदाहरण असे आहे की महाभारताच्या युद्धात जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत गाडल्या गेले होते, रुतले होते, तेव्हा कर्णाने खाली येऊन रथ काढायचा प्रयत्न केला आणि श्रीकृष्णाने त्याच वेळेस अर्जुनाला सांगितले की अर्जुना, तू आता कर्णाचा वध कर। तेव्हा कर्णाने कृष्णाला विचारले की हे मधुसूदना, तू मला सांग की हा न्याय आहे की अन्याय आहे? माझ्या हातात शस्त्र नाही आणि तू मला माझ्यावर अर्जुनाला बाण चालवण्याचे सांगतो आहेस। तेव्हा कृष्णाने कर्णाला सांगितले की कर्णा, जेव्हा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा चक्रव्यूहात फसलेला होता आणि तोही निशस्त्र होता, त्या निशस्त्र अभिमन्यूवर कुणी वार केले तेव्हा तू सुद्धा त्या ठिकाणी हजर होतास, पण तेव्हा तू काहीही या विषयावर बोलला नाहीस की अभिमन्यूच्या हातात शस्त्र नाही आणि कोणी त्याच्यावर वार करू नये। एक प्रकारे तू त्या अभिमन्यूवर केलेल्या वाराला प्रोत्साहन दिले अथवा तू मूक संमती दिले असं म्हणता येईल। तिसरे उदाहरण असे आहे की 1966 साली भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीदरम्यान भारतीय साधू संतांना गोवंश हत्या बंदीबाबत कायदा करण्याबाबत शब्द दिला होता। तेव्हाच्या साधू संतांनी मग तेव्हा काँग्रेसला निवडून दिले आणि नंतर जेव्हा निवडणूक झाल्यानंतर साधू संतांनी गोहत्या बंदी कायदा करण्याबाबत मागणी केली असता श्रीमती इंदिरा गांधींनी त्यांना दाद दिली नाही आणि त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून दिल्लीत तेव्हा साधू संत मोठ्या संख्येने आंदोलनाकरता आले होते। तर 7 नोव्हेंबर 1966 रोजी त्या आंदोलनकर्त्यावर श्रीमती इंदिरा गांधींनी दिल्लीतील पोलीस गोळीबार करणार नाही किंवा दिल्लीतील पोलीस प्रामाणिकपणे कारवाई करणार नाहीत म्हणून काश्मीरमधील पोलीस आणून त्यांच्यावर गोळीबार केला। तर तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी असे सांगितले की तिथे निदान 5000 लोक मृत्युमुखी पडले, त्याच्यात बाया होत्या, मुले होती लहान आणि संत पण होते। तर तेव्हा करपात्री महाराजांनी श्रीमती गांधींना शाप दिला होता, ज्याप्रमाणे तुम्ही साधू संतांच्या शरीराची गोळ्या घालून चाळण केली, त्याचप्रमाणे ईश्वर एक दिवस तुमच्या शरीराची चाळण करेल आणि त्यानंतर
इंदिरा गांधींची हत्या कशा प्रकारे झाली हे आपल्याला माहीत आहे, हे आपण पाहिलेलंच आहे। तर याच्यात पहिले जे उदाहरण आहे श्रीकृष्ण आणि द्रौपदीचे, हे दोघेही एकमेकांसमोर आहेत। दुसऱ्या उदाहरणात कर्ण प्रत्यक्ष भागीदार नसला तरीही त्याने तेव्हा त्या घटनेला मूकसंमती दिली होती। आणि तिसऱ्या याच्यात आपण केलेल्या कर्तव्यापासून श्रीमती इंदिरा गांधी आपण दिलेल्या शब्दापासून मागे वळल्या, त्यामुळे त्यांना जे सोसावं लागलं ते आपण पाहिलेलंच आहे। म्हणूनच म्हणतात की जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर। मित्रांनो, कर्म नेहमी चांगले करा, त्याचे फळ नेहमीच चांगले मिळेल। असे म्हणतात की उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमोटी। तर नेहमीच आपलं मन शुद्ध आणि सात्विक ठेवा, चांगलं कार्य करत राहायचं आणि समाजापुढे एक आदर्श कसा निर्माण होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा। मित्रांनो, मी इथेच थांबतो। कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नमस्ते।